काही वेळापूर्वीच नौदलाच्या जवानांनी घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर ही बस सापडली आहे। नौदलाने अथक प्रयत्नानंतर या बसचे अवशेष बाहेर काढले। बसचा हा सांगाडा आहे। 5 मीटर खोलीवर ही बस रुतून बसली होती। पहिली बस दुर्घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर परवा सापडली होती। या अपघातातील आतापर्यंत 26 प्रवाशांचे मृतदेह सापडलेत, मात्र अजून 15 जण बेपत्ताच आहेत। आपण दृश्य पाहू शकतो। अगदी काही वेळापूर्वी ही बस ही किनाऱ्यावर आणलेली आहे आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी, रायगडचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, काही वेळापूर्वीच जवानांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती की दुसरी बस का सापडत नाही, मात्र आता त्या बसला किनाऱ्यावर आणण्यात यश आलेलं आहे। अधिक काय माहिती आहे? गिरीश, आज दुर्घटनेचा हा 12वा दिवस आहे आणि गेले 12 दिवस ठिकठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून शोध सुरू होता आणि आजचं हे जे यश आहे ते यंत्रणेला आलेलं दुसरं यश आहे। आतापर्यंत 26 मृतदेह हाती लागले असले तरी बसचा शोध लागत नव्हता, पण 2 दिवसापूर्वी जी राजापूर बोरिवली बस होती ती अपघातस्थळापासून 200 मीटर अंतरावर सापडली होती। आज दिवसभर ही बस काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते। सकाळी 9 वाजता जेव्हा नौदलाला कळलं की या ठिकाणी ही बस आहे, त्यानंतर जिल्हा प्रशासनाचे वेगवेगळे प्रयत्न सुरू झाले। JCB आणला गेला, क्रेन्स आणले गेले, परंतु किनाऱ्याच्या ज्या बाजूने ही बस काढण्याचा प्रयत्न केला गेला तो 2 वेळा फसला। त्यानंतर किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन उशिरा 7:30-8 नंतर पुन्हा एकदा प्रयत्न सुरू करण्यात आले आणि साधारण 9:30 वाजण्याच्या सुमारास प्रफुल्ल दोन बस तर सापडल्यात। दुर्घटनेला 12 दिवस उलटून गेलेत, मात्र 15 जण अजून बेपत्ताच आहेत आणि आणखीन 2 वाहनं सुद्धा बेपत्ता आहेत। त्याविषयी काय माहिती मिळते का? त्याचं शोधकाम कुठपर्यंत आलेलं आहे? तवेरा गाडी होती, होंडा सिटी गाडी होती, त्यांचं बेपत्ता झाल्या होत्या, त्यांचं शोधकाम कुठपर्यंत आलंय? नौदलाकडनं काय माहिती मिळते का? गिरीश, आतापर्यंत जी माहिती मिळते प्रशासनाकडून त्यानुसार फक्त 2 बसेस आणि एक तवेरा गाडी अशा या अपघातात सापडलेल्या होत्या। एकूण 40 प्रवासी, प्रशासनाच्या म्हणण्यानुसार एकूण 40 प्रवासी यामध्ये होते। त्यातले 26 प्रवाशांचे मृतदेह सापडलेले आहेत आणि 14 मृतदेह अजून मिळणं बाकी आहे। परंतु आता ही जी बस सापडली आहे ती बस अजून पूर्ण किनाऱ्यावर आणलेली नाही। या बसमध्ये साधारण 2-3 मृतदेह असावेत असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु आता जी आरोग्य यंत्रणा आहे त्या आरोग्य यंत्रणेने आता इथं सर्च सुरू केला आहे बसमध्ये काही मृतदेह आहे का किंवा अन्य काही वस्तू आहेत का, परंतु असं काही अजून तरी त्यांना आढळलेलं नाही। कारण तो कातळाचा भाग आहे, तिथून बस पुढे आणण्यात थोडंसं जिकिरीचं होत आहे आणि ती बस आता वरती आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। गिरीश, प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। बस महाड पूल दुर्घटनेमधील जी दुसरी बस होती राजापूर बोरिवली, ही बस ही काही वेळापूर्वीच, अगदी काही क्षणांपूर्वीच ही बस 200 मीटर अंतरावर, पुलापासून 200 मीटर अंतरावर सापडलेली आणि आता ती किनाऱ्यावर आणलेली आहे आणि या बसमध्ये काही मृतदेह असण्याची शक्यता वर्तवली जाते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।